वडिलांचा वंशाचा दिवा असतो. मुलीपेक्षा मुलाला जास्त प्रेम दिलं जातं असं समाजात नेहमी बोललं जातं. मात्र हाच लाडका मुलगा जर शैतान बनून जन्मजात्या आई वडिलांनाच संपवतो तर तो वंशाचा दिवा कसला. अशीच एक थरारक घटना घडली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा निर्घृणपणे खून करून त्यांची हत्या केली आहे. नेमकं काय घडलं, मुलाने आई वडिलांचा खून का केला, कुठे ही घटना घडली, कशी घडली, पाहूयात आजच्या या क्राईम स्टोरी मध्ये. नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रिय चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल. मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे दुहेरी हत्याकांड समोर आले आहे. त्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करणारा मुलगा हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, तर त्याची आई शिक्षिका, तर वडील एका कंपनीत चांगल्या पदावर कामाला होते. विशेष म्हणजे खून केल्यानंतर या दोघांचेही मृतदेह 5 दिवस त्यांच्या घरात पडून होते. ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी मुलाला अटक केली त्यावेळी हत्येमागचं कारण ऐकून पोलिसही हादरून गेले. त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली. उत्कर्ष लीलाधर डाखोळे हा आपल्या आई वडील आणि बहिणीसह नागपूरच्या कपिल नगर परिसरात राहतो. आई अरुणा डाखोळे या शिक्षिका होत्या, तर वडील लीलाधर डाखोळे हे खासगी कंपनीत कामाला होते. उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता, तर बहीण एका कॉलेजमध्ये शिकण्यास होती. 26 डिसेंबरला दुपारी त्यांची आई अरुणा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका घरी तपासत होत्या. त्याच वेळी उत्कर्ष तिथे आला. त्याने संधी साधत आईचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होता. तो आता वडिलांची देखील वाट पाहत बसला होता. संध्याकाळी त्यांचे वडील लीलाधर हे घरी आले. घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. ते तसेच खाली सोफ्यावर बसले. त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडिलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले. घराला लॉक लावत तो त्यांच्या काकांकडे निघून गेला. बहिणीलाही कॉलेजमधून सोबत घेतले. आई बाबा बंगळुरूला अध्यात्माच्या कार्यक्रमात गेले आहेत. ते 5 दिवसांनी येणार आहेत असं त्यानं बहिणीला सांगितलं. पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी उत्कर्षला बोलावलं. त्याची चौकशी करत असताना त्याने गुन्हा कबूल केला. आपणच आपल्या आई वडिलांचा खून केल्याचे त्यांनी मान्य केले. पण खून का केला यामागचे कारण ऐकून पोलिसही हादरून गेले. आज सुबह मतलब 1 जनवरी 2025 सुबह एक 9 बजे के करीब हमें 112 नंबर पे कॉल आया था कि एक घर में 2 डेड बॉडीज़ है. तो हमने वहाँ पे जाके चेक किया तो पति पत्नी की डेड बॉडीज़ थी और उनका जो पति है उनका नाम लीलाधर डाखोळे है और पत्नी जो है अरुणा डाखोळे है. तो फिर वहाँ पे स्पॉट पे पहुँचने के बाद वहाँ पे खून वगैरह था घर में बहुत सारा. तो प्राइमा फेसी हमें लग रहा था कि यहाँ पे कुछ तो सस्पिशियस है, इसमें कुछ हुआ रहेगा फॉल प्ले. तो ज़्यादा जानकारी लेने के बाद ऐसा पता चला कि उनका जो बेटा है, नाम है उसका उत्कर्ष डाखोळे, ये 25 साल का है, इंजीनियरिंग का स्टूडेंट है. तो उसको हमने थोड़ी तहकीकात की, थोड़े सवाल पूछे तो उसके बाद उसने कन्फेस किया है कि उसने ही अपने माँ बाप का खून किया है. सर, इसमें ये हत्या कौन सी तारीख को की और उसने हत्या करने के पीछे का कारण क्या था? और बताया जा रहा है कि उनकी मम्मी टीचर थी और उनके पिताजी थे वो कोई सोशल वर्कर भी थे. हाँ, अभी तक जो हमने इंट्रोगेशन किया है ये आरोपी का, उसमें ये प्राथमिक जानकारी आगे आई है कि वो 26 तारीख को 26 दिसंबर के दिन उसने ये सब वारदात की है कि जिसमें पहले उसने अपनी माँ को मारा, उसने गला दबा के हत्या की है, उसका ऐसा कहना है. उसके बाद उसके पिताजी बाहर थे उस टाइम पे, वो वापस आए. मतलब माँ को दोपहर के 1 बजे के करीब उसने मारा ऐसे बोल रहा है. उसके बाद पिताजी आए शाम को 5 बजे के करीब. फिर उसके बाद पिताजी को चाकू से स्टैब करके मारा, ये उसका कहना है. और वहाँ पे खून वगैरह भी मिला है, मतलब वहाँ पे स्टैबिंग तो हुई है. और इसमें जैसे कि उसके मतलब जो मृतक है, जो लीलाधर डाखोळे थे, वो कोराडी पावर प्लांट में एक टेक्नीशियन करके काम करते थे.
और उनके जो अरुणा डाकुळे है वो एक प्राइमरी टीचर थे। तो ऐसा उनका बैकग्राउंड है। इसका कारण अभी तक तो उसके साथ जितना भी इंट्रोगेट किया उससे ये कारण एक सामने आ रहा है कि वो 6 साल से इंजीनियरिंग में एडमिशन लिया हुआ था, कॉलेज कर रहा था, लेकिन कुछ विषय उसके बैकलॉग रहने के कारण उसके घर वाले बोल रहे थे एक तो हम दूसरे कॉलेज में एडमिशन लेते, दूसरे कोर्स करते ITI वगैरह, लेकिन वो मान नहीं रहा था। तो घर वाले ये भी बोल रहे थे कि तुम खेती वगैरह करो, तुमसे नहीं हो पाएगा। तो उसका गुस्सा उसके मन में था कि मुझे ज़बरदस्ती ये कॉलेज से निकाल रहे हैं। तो उसने थोड़ा प्लान वगैरह करके ही फिर ऐसा किया है। हाँ, जैसे कि उसने 26 तारीख को हत्या की है और 1 तारीख को हमें ये सब चीज़ें पता चली, तो बीच में 5 दिन का एक पीरियड गया है। तो उसकी बहन भी कॉलेज में जाती है, तो उसने उसकी बहन को बाहर ही उस दिन ये सब करने के बाद बाहर ही पिक किया और अपने एक चाचा रहते हैं बैलवाड़ी करके है पास में ही, वहाँ पे, तो वहाँ पे लेके गया और उसने अपने चाचा और बहन सबको ये बताया कि मम्मी पापा मेडिटेशन के लिए बेंगलोर गए हैं और वो कुछ दिनों के बाद वापस आएंगे, वहाँ पे मोबाइल वगैरह कुछ अलाउड नहीं है। तो इसलिए बाकी लोगों ने भी ज़्यादा उसको सवाल पूछे नहीं कि मेडिटेशन गए, मोबाइल अलाउड नहीं रहते हैं। लेकिन उसकी बहन उसको बार बार पूछ रही थी, लेकिन वो थोड़ा मतलब उसको मिसलीड कर रहा था अलग अलग जवाब देके। और उसने उसके पापा का मोबाइल भी उसके साथ ही रखा था, तो उसने पापा के मोबाइल से बहन को भी 27 तारीख को मैसेज ड्रॉप किया है कि हम 5 तारीख तक वापस आएंगे, इस टाइप का। उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता। गेल्या 6 वर्षापासून तो शिकत होता। काही विषयात तो वारंवार नापास झाला होता। त्यामुळे त्याचे आई वडील त्याला इंजिनिअरिंग सोड आणि ITI कर असे सांगत होते। शिवाय गावाला जाऊन शेती कर असा सल्लाही आई वडील त्याला देत होते। गावाला जाण्यासाठी त्याची बॅगही भरली गेली होती। आई वडिलांचे सततचे टोमणे त्याला त्रासदायक वाटत होते। तर एक दिवस वडिलांनी त्याच्यावर हात देखील उचलला होता। हे त्याला अपमानजनक वाटत होते। त्याचबरोबर गावाला गेले तर नागपूर सुटेल, मित्रमैत्रिणी सुटतील याची भीती उत्कर्षला होती। असे होता कामा नये यासाठी त्याने आई वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला। आपल्या जबाबात त्याने याची कबुली दिलेली आहे। तर नागपुरात आपल्याच वंशाच्या दिवाने, आपल्याच लाडक्या मुलाने आई वडिलांना मारून मोठी घटना घडवून आणलेली आहे। जन्मदात्या आई वडिलांचीच खून करून मुलाने आई वडिलांना संपवलेला आहे। ही थरारक घटना 26 डिसेंबर रोजी नागपुरात घडली, मात्र ती नंतर उजेडात आली। तर आजची ही क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली आमच्या या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।